मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. महिला कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला भरधाव ट्रकची जोरदार धडक. या दुर्घटनेत तब्बल 6 महिलांचा जागीच मृत्यू तर अनेक जखमी. ही धक्कादायक घटना समृद्धी महामार्गावरील जामवाडी शिवारात घडली आहे. महिला कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 6 महिला कामगारांचा मृत्यू झाला असून चालकासह 5 ते 7 महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. अपघातानंतर तत्काळ मदतकार्य राबवण्यात आले. मृतदेह आणि जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत महिला या सर्व जालना जिल्ह्यातील जामवाडी, केळीगव्हाण आणि अन्य ठिकाणची असल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकर आणि भास्कर अंबेकर यांनी रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली, तसेच डॉक्टरांशी चर्चा केली. या अपघातामुळे जामवाडी परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण जिल्हा हादरलाय. प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आमच्या एकच जीव गेलेत मॅडम, आम्हाला कळकळ आहे सर त्या गोष्टीची. कंट्रोलला इथं उभा आहे, पोरं कॉल केले, पेट्रोल पंपावरले पोरं आले. किती वेळ झाला कंट्रोलला कॉल केला. तुमचं गणित कोणतं इथं? तुमचे मॅपिंग कॅमेरे म्हणताना बँक मार्क 2,000 असं व्हायला नाही पाहिजे ना मॅडम. गाडी 2,000 फाईन ऑनलाईन पडती ना. एवढा ऍक्सिडेंट झाला मॅडम, एवढा ऍक्सिडेंट झाला मॅडम. आमच्या एकच जीव गेले तो मॅडम. आपला एक माणूस संघ जाऊ नका, त्याच्या ताब्यात देऊन टाका. संघ जायचं झालं पण 2 घंटे झाला, ऍक्सिडेंट होऊन घ्यायचा काय? चुकी तुमची आहे. अत्यंत भीषण आणि दुःखदायक घटना जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर या ठिकाणी घडलेली. खतर आता निश्चित अजून नाही किती त्यामध्ये डेथ झाले, परंतु 6चा आकडा तरी आम्ही पाहिल्यानंतर कळाला. 6-7 लोक जखमी आहेत. समृद्धी महामार्गावर लेबर काम करणारे जे मजूर होते, विशेषतः त्यामध्ये सर्व महिला होत्या आणि पिकअपचा चालक एक जण पुरुष आहे. सर्वच जखमी किंवा मृत्यू ह्या महिलाच आहेत. एकच फक्त ड्रायव्हर हा जखमी आहे. मजुराला घेऊन जात असताना ट्रकने त्यांना उडवलं अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. मी सर्व डॉक्टर्स लोकांना सूचना केला. इथं आमचे सर्व शिवसेनेचे नेते भास्करराव आहेत, आमचे पंडित भुतेकर आहेत आणि भाऊसाहेब आहेत. आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि डॉक्टरला सूचना केल्या की अजून काही बाहेरून डॉक्टर बोलवायचे का. ब्लड